आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील आहेत. सर, आज अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे, एकूणच काय सांगा? आज अधिवेशनाचा शेवट दिवस आहे, अधिवेशन संपलेलं आहे, एकूणच काय सांगाल? कसं हे अडीच गेले तुमचं 5 वर्ष कसं गेलं? खरं तर सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि शिवसेनेसारख्या पक्षानं मला संधी दिली, त्यामुळे मी या सभागृहात, राज्यातल्या सर्वोच्च सभागृहात धाराशिव कळंब मतदारसंघात प्रतिनिधित्व करू शकलो आणि या माध्यमातून 2.5 वर्ष सत्तेतली, 2.5 वर्ष विरोधातली प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ह्या सर्वोच्च सभागृहात मांडता आले. हे सर्वसामान्य मतदारांचे परत एकदा मनापासून आभार मानतो आणि ही संधी मला दिल्याबद्दल पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब आणि धाराशिव कळंबमधल्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी त्याचं प्रतिनिधी म्हणून काम करू शकलो. हे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि खूप माझ्यासाठी घोषणाची गोष्ट होती. आज तुम्ही विधानभवनात निघताना विधानभवनाच्या पायऱ्याला नतमस्तक झाला, पूर्णच्या महाराष्ट्रावर पाहिलं, काय भावना आहेत मनात? माझ्या मनात हीच भावना आहे की राज्यातील सर्वोच्च सभागृहात आपण 3.5 लाख मतदारांनी आपल्याला इथं काम करायची संधी दिली. ही कायदेमंडळ आहे आणि या कायदेमंडळात आपल्याला संधी ज्या मतदारांनी दिली आणि त्या कायदेमंडळाला नतमस्तक होऊन या ठिकाणी कायदे बनले जातात, महाराष्ट्राचे या ठिकाणी धोरणं ठरवली जातात, या ठिकाणी आपण काम करायची संधी मिळाली. त्यामुळे या सर्वोच्च सभागृहाने धाराशिव तुमच्या मतदारसंघाला काय आव्हान करत आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक तसं सर्वस्वी निर्णय हा मतदारांचा असतो. बरोबर. आणि माझं एवढंच मत आहे की त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि परत म्हणजे त्यांच्यासमोर जाऊन परत एकदा संधी देण्याची विनंती करेन आणि शेवटी मतदार ठरवतो. विधान परिषदेवरती तुमच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजय झालेले, काय भावना? मिलिंद नार्वेकरांचा निश्चितच त्यांनी म्हणजे आम्हाला जो कोटा दिला होता, आमच्याकडे मतं कमी होती, आमच्याकडे 15च मतं असतानाही आम्हाला पहिल्यापासून त्याची 22 मतं मिळाली. त्यामुळं निश्चितच आम्हाला म्हणजे तसा विजय सोपा नव्हता, पण तो मिलिंद नार्वेकरांसारखे उमेदवार असल्यामुळे आमचा तो विजय सोपा झाला. नक्कीच हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.